शेतकरी खाली बसा म्हणजे मागच्या पोरांचा शांत बसा शांत बसा शांत बसा रे सुरू झाले आता थोडे शांत बसा कॅमेरावर त्रास नका देऊ कॅमेरावाल्याला कुणी आपल्या पोरांनी त्रास देऊ नका काय होतं बोला माझं म्हणणं असेल शेवटी 60-70-80 वर्षापासून या समुदायात आरक्षण असून सुद्धा दिलं गेलं नाही म्हणून हा प्रचंड मोठी वेदना आहे याला राज्य सरकारने मुख्यमंत्र्यांनी याला गर्दी समजून आली तर याला योजना समजावी गोरगरिबांची लेकरांची वेदना आरक्षणासाठी म्हणून या गरीब मराठ्यांचे लोक मुंबईत आले सर्वसामान्य मुंबईकर आणि श्रीमंत मुंबईकर सगळ्या जाती धर्माचे लोक आमच्या गरीब मराठ्यांची सेवा करतात काय काय माझं बंगार गोळा झाले कामान धामाचे नुसते आवडलं ते सारखं पैसे मंडळी सुद्धा कळत नाही तुम्हाला गोरगरिबांच्या आयुष्याचा लेकरांचा प्रश्न आहे म्हणून मुंबईत आले सगळे जण गरीब मराठीची सेवा करायला त्याला गर्दी समजू नका इथं सांगितलं राज्यात थांबा म्हणून येते बाकीचे तिकडेच थांबा माझी राज्यातल्या गरीब मराठ्यांना विनंती आहे तुम्ही जे राज्यभरातून आता मुंबईकडे कूच करायला लागलात मुंबईकडे यायला लागलात येताना मुंबईत असणाऱ्या ग्राउंडवर आपण आपल्या गाड्या सुरक्षित पार्क लावा पार्किंग मध्ये नंतर रेल्वेनं तुम्ही आझाद मैदानला या ही जी एकदम सोपी प्रक्रिया आहे तुम्हाला वाटत असेल आपली गाडी असून आपण रेल्वे कशाला जायचं गाडी सुरक्षित राहते तुम्ही सुरक्षित राहताय मी सांगतोय तुम्ही एवढं लक्षात ठेवा मैदानावरती गाडी लावा तुम्ही वाशीला लावा शिवडीला लावा मस्जिद बंदरला लावा तिथं आझाद मैदानच्या आजूबाजूचे काही 29 ग्राउंड आहेत ते फुल झाले वाटतं त्याच्यामुळं जरी तुम्ही 20 किलोमीटर वाहन लावले तरी काही अडचण नाही तिथं पोलीस संरक्षण गाडीचं रक्षण बिचारे ते पोलीस बांधव करतायत तुम्ही 5 रुपयात आझाद मैदानला येता म्हणजे उलट तुम्ही टेन्शन फ्री होताय तुम्ही दिवसभर रात्रभर राहिले तरी रेल्वेला कधी तुम्ही लांबपर्यंत जाऊ शकता हे समजून घ्या काही भावांना आपलं वाटतं आझाद मैदानला आंदोलन सुरू आहे आमच्या गाड्या वाशीला कम्युनिट करा उलट इथं लावायला जागा नाही तुम्ही तिथं लावल्यात तुमची गाडी सुरक्षित राहतील आणि तुम्ही इकडं मुंबईत फिरताय मग ही गोष्ट सगळ्यांनी समजून घ्या दुसरा असं ग्रामीण भागातून जे जेवणाचे ट्रक भरून यायला लागल्या त्यांना माझी विनंती आहे कुठं कुठं पार्किंगला लोक थांबले हे आधी बघा आणि तिकडून येतानाच वाटप करत या आझाद मैदानाकडे तुम्ही वाशीला वाटप करा चेंबूरला वाटप करा महानगरपालिकेत समोर करा तुम्ही शिवडीला करा तुम्ही त्याच्यानंतर मस्जिद बंदरला करा त्यानंतर तिथं बरेचसे ग्राउंड आहेत काय बीपीडी काय तरी बीपीडी काहीतरी आहे बीपीटी हा ते एक मोठं ग्राउंड आहे तिकडून वाटप करत मग इकडे डायरेक्ट ट्रका भरून इकडे आणू नका कारण इथं
शिल्लक राहत तिकडचे पश्चिम मडकी, त्यामुळे तिकडून वाटीत वाटीत इकडे आहे. ही दुसरी गोष्ट सांगितली. माझी तिसरी गोष्ट आहे, इथं जे अन्न छत्र सुरू केलेत ना, हे विशेष महाराष्ट्रातल्या लोकांनी आणि इथल्या मुंबईतल्या लोकांनी आणि आपण आंदोलकांनी समजून घे. अन्न छत्र सुरू केलेले एक जणांनी केले, त्याच्या जीवावर कोणी पैसे कमवू नका. मिळत नाव घे ना. परत म्हणता हे काय झालं, अन्न छत्र एकाने सुरू केलंय, पैसे मागवते. तिसरा आज ते नारायणपणा करून गरीबाचं रक्त प्यायचं बंद करा तुम्ही. मी क्लिअर सांगतो, मी नाव घेईन, माझ्या जवळचा असो तर लांबचा असो, तुम्ही माझ्या गाडी घेऊन पळताय म्हणून का तुम्ही पैसे जमा नाही करू शकत. तो आता किती पैसे झाले ते ज्याचे फेडलेले ते आणि सगळे माझ्या जमा करून देतो. कारण मी कोणाला डोकं करायला कळतंय, कारण तिने लोकसभेत सुद्धा पैसे खाली ठेवायला माहिती. आता तो रेनकोटच्या नावाखाली पैसे गोळा करत असला तर हे जमणार आपल्या. मला रेनकोट एका माणसाने वाटप केले, मला इथं रेनकोट वाटायचं असं म्हणून ते कोणत्या लोकांकडून पैसे जमा करते. बेकार धंदे बंद करतो. तुलाही माया नजरेत इज्जत आहे. तुला क्लिअर सांगतो, नाव घेईन पुरा व्यवस्थित. लोकसभेत तो कोणाकडून पैसे घेते याचं मी नाव घेईन, आणि आता रेनकोटच्या कोणाचे पैसे जमा केले ते बी घेईन. सोडून देतो तुला. मला बोलायला नको. तुम्हाला जवळचा असेल लांबचा असेल माझ्या गाडी घेऊन पळतो. तुला काय घेऊन पळ मानलेलं नाही. तुम्हाला जीवाचा विश्वास म्हणून घेऊन पळतो, आणि डिझेल टाकून पळतो म्हणजे विश्वासाचा घात होऊन द्यायचा नसतो. मी त्याच्यासाठी कसं विश्वास कमी. तो डिझेल किती झाला आतापर्यंत या गाडीचं भाडं सांग, 1 मिनिटात महाराष्ट्रातल्या मार्गाला द्यायला लावतो. महागाव खराब होतं तुमच्या असल्या नालायकपणामुळे. नाही मागायला लावल्या ते असं होतं. महाराष्ट्रातल्या मराठ्याला सांगतो, आता 1 रुपया सुद्धा कोणाला द्यायचा नाही. तुम्ही दिले असतील आज रात्री तुमचे पैसे माघारी मागा. समजलंय का? महाराष्ट्रातल्या मराठ्यांना त्या पत्रकार परिषदेचे आणि पत्रकार बांधवाच्या माध्यमातून जाहीर सांगतो, जेवणाला कोणाला छत्र्या वाटायच्या असतील, कोणाला रेनकोट वाटायचे असतील, तर गाडीचा मास्क वाटेव म्हणा, आम्ही 1 रुपया देत नाही तुला. आणि आम्हाला रेनकोट छत्री गरज नाही, आमच्या पावसात पडतो. हे दुकानदाराचा बंद केलेच नाही. समाजाच्या जीवावर फायदे आणणारे हे बंद करून टाकले. यांना समाजाच्या जीवावर पैसे कमायचे ते तेच बंद केले. पण याचा हळूहळू असं करून काहीच सुरू आहे. तर मी भारतीचं नाव सांगून देतो, आयुक्ता देवाला होईल. तुला आता संगीत आला आहे, भाग आहे, इथं लोक पायाकडे झोपीत असते तरुण. दादा नाही, भादा नाही, काही नाही. मग आम्ही इज्जत देतो ते सांभाळ. तुला पुन्हा एकदा सांगतो, आम्ही इज्जत देतो ते सांभाळ. सगळ्याला पोटभर ताकदवर असते तेवढे, असं काय नाही. कोण दादा असतो काय नसतो, फक्त इज्जत करीत असतो प्रत्येक जण प्रत्येकाला खंबीर असतो. मग पुढे द्यायचं त्याचं नसतं इथं, हे ध्यानात ठेवायचं सगळे. पुन्हा एकदा सांगतो शेवटचं, महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी कोणालाही पैसे द्यायचे नाही. आपण आपलं काय करायचे, गरीबाची सेवा तुम्ही येऊन करा. किंवा तिकडून पाठवलं येताना आता ट्रका लोक भरून आणायला लागली. तुम्ही सांगत आहे का नाव? पैसे खाली जर काही इकडचे समाज मोठा करा, तिला सोडून छापायचंच बघत. आम्हाला वाटलं काही माझा पळत होतं काय. आणि शेवटचा मुद्दा, उद्यापासून मी आता काल आज पाणी पिलं, उद्यापासून पाणी पिणे सगळं उपोषणाचं मी बंद करणार. सरकार मागण्याची अंमलबजावणी करत नाही, त्याच्या लक्षात येत नाहीये. त्यामुळे उद्यापासून मी पाणी बंद करणार आहे. आमरण उपोषण कडक सुरू करणार. उद्यापासून पाणी सुद्धा बंद. आणि 5वा मुद्दा, मराठा समाजाच्या एकाही पोरानं दगडफेक अमुक तमुक करायचं नाही. समाजाला खाली मान घालावं लागेल असं एकही पाऊल कोणी उचलायचं नाही. सगळ्यांनी शांत राहायचं. त्यांना किती आपल्यावर अन्याय करू द्या, अत्याचार करू द्या, मला तुमच्याकडून शांतता पाहिजे. काही करून तुम्हाला मी आरक्षण देणार आहे, त्याशिवाय मुंबई सोडणार आणि हे शब्द आहे माझा. फक्त तुम्ही शांत राहा.
शांत बस. आता तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित झालं, नाही तर आम्हाला माहित नाही. काल जर मुख्यमंत्र्यांच्या घरी बैठक झाली आणि मुख्यमंत्र्यांनी जर असे आदेश दिले की तातडीनं मार्ग काढा, तर मग त्यांना सांगितलं ते का कळत नाही? तुम्ही म्हणताय म्हणून आम्हाला माहित झालं. त्यांनी जर उपसमितीला मंत्रिमंडळाच्या त्यांना जर सांगितलं की रात्रीच की तुम्ही तातडीनं हा मार्ग काढा, हे का कळत नाही? आता बैठक सुरुच नाही, हे बैठक आमच्या सुरू असतात गेले भंगारी मार्ग काढून लोकांचे मन जे काही गरीबाचे ते सुरू होईल. पुन्हा बोलला का? खरं बोला, खोटं बोलला. कालचा विषय हा काल बोलला कसं काल बोललो मी म्हणणं माझं राज ठाकरेंचं जर कालच सांगितलं की समाजाचा राज्यातला म्हणणं बहुत चांगले ब्रँड चांगला, पण जो विनाकारण मराठीच्या प्रश्नाचा मध्ये पडतो त्याला आम्ही कधी विचारलं का तुला 11 ते 13 आमदार निवडून दिले आणि ते पळून गेले, त्याच्यानंतर तू आमच्या मराठवाड्यात का म्हणाला आम्ही तुला विचारलं का? तू काल पुण्यात का मला तुला विचारलं का? तो हे नाशिक सासवडी तू 50 बाऱ्या नाशिकला करून येतो आम्ही तुला विचारलं का? एक लोकसेवेला सुद्धा तो हा गेम केला त्या फडणवीसनं, त्याच्यानंतर विधानसभेत तो बोर्ड पाडलं 23, तरी तू त्याच्यात तुरण ओळीतो तो बोर्ड पाडलं. हे म्हणजे हे राज ठाकरे म्हणजे असं आहे मानाला धुकायला बोर्ड आहे, त्याच्या घरी नुसतं फडणवीस चहा पिऊन गेला की सगळा पक्ष बरोबर झाला तरी त्याला चालतो असते. कुठच्या कारणाचं म्हणतात आमच्या खेड्यात, कुठच्या कारणाचं चंद्रकांत दादा पाटलाला म्हणा आम्ही मधल्या काळात तुम्ही पोरांचं चांगलं काम केल्यामुळं बोलायचं तुम्ही मित्र आहे. पूर्वपसंतीचा अध्यक्ष होता तोच व्हॅलिड रोखल्या होत्या हे आम्हाला माहिती. मराठीच्या शिया करू नको, तिथून पुढे बोलू नको चंद्रकांत पाटलाला म्हणा, नाही मी तो मराठी काढतील मग, कारण या चंद्रकांत पाटलानेच आमच्या व्हॅलिडला रोखून धरल्या होत्या मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यावर, ते आम्हाला चांगला माहिती. त्यामुळे इथून पुढे वसवस करू नको, कारण तो काय लांब नाही. कोल्हापूर मध्ये तो आमच्या घरात घराण्याच्या कानात येतो ठेवून चंद्रकांत पाटला काय त्याला थोडं असतं का त्याच्यामुळे त्याला करून टाकले. चंद्रकांत पाटील लय लांब जायला लागला आता असा शब्द वापरला कधी नाही. चंद्रकांत पाटलाने असा शब्द वापरला गेला मला खोटं सांगू नका. असं म्हणा ना, तुम्ही प्रश्न आधी उलटा विचारला होता ना, चंद्रकांत पाटलातला आता मी तो बघायला नाही लगेच कसा प्रश्न तेच म्हणत प्रश्नात काय म्हणतो
ते तसं नाही बोलून जर अंगावर आलं त्याच्यात तर त्याला महाराष्ट्र सोडून द्या, पण दिल्ली राहायची पंचकृती शब्दामुळे राजकारणाचे शब्द बोलावे, कोणता शब्द बोलायचा आणि कोणता नाही बोलायचा तो समाजाचा मराठी. मला माहिती तो शब्द किंवा बोलणार नाही, तो जर बोलला ना त्याचं जेवण लागली. तुम्हाला काय करायचं करा, आम्हाला देणं घेणं नाही. ओबीसीत मराठा ओबीसीत आरक्षण पाहिजे, त्याशिवाय मी आणि मराठी मुंबई सोडित नसते. तुम्हाला शनिवारी रविवारी महाराष्ट्रातला मराठा घरी नसतो, तुम्ही स्वतः कॅमेरावर बघणार. हे पण ध्यानात ठेवा म्हणा, ती दिवस उभं देऊ नका. कारण आम्ही एकदा इकडून सांगितलं का शनिवारी या मग रविवारी या, तर तुम्हाला सांगतो मुंबईत सोडत पण इथून 100-150 किलोमीटर मागं पडावं. आपण जे बोलतो ते करतो, तुम्ही फक्त पुढच्या शनिवारी या. मग आता तुम्ही पत्रकार विचारला असेल ना, मग याच्यावर मी लबाड सोडून देतो. तुम्हाला जमले आम्ही सोबत येतो, तुमची मागणी योग्य, कोणाचं नाव घेऊन कुठं पाहिजे. चला जाऊ द्या, जे म्हणले असेल ते म्हणले सोडून घ्यायला कमी विश्वणार सगळ्याला. हा बाय कोण म्हणलं, कोण सिद्धोगिरी पाया मोजले का तुम्ही? तिला 4 पाय येईल तर किती मिळवतात याची गाठ पडली. आणि सिद्धोगिरी लाल असते, लाल ऊन पडलं तरी लाल, जेवण असलं तरी लाल, आणि पावसाळा असला तरी लाल. आणि काय म्हणते हे सुद्धा कळत नाही. सिद्धोगिरी नुसती आडत चलत, नुसती आडत चलत. त्यामुळे ते त्याचा दोषच नाही. एकदा आंदोलन संपू द्या. निलेश साहेबाला दादा सांगितलं तुम्ही याला आवडा, त्याला आंदोलन संपू द्या, त्याच्यात बघतोच किती कमी सध्या नका. हे लोक ना राजकारणी लोक नाचते असते, सगळ्याच महत्वाचं समजून मंत्री आमदार हे नाचत्या. त्यांना किती समजून सांगितलं तरी ते तुमच्या समोरच बोलणार. समजून सांगायला पाहिजे कसं आरक्षण द्यायचं. मग 2 वर्ष काय सांगितलं तुम्हाला, 2 वर्ष काय तुम्हाला नुसतं भाकरा भेटत का म्हशी, तुला कशी भाकराला येत होते कांतरवाडी, तुम्ही सगळ्याला सांगितलं समजून. याचे ना नीच विचार आहेत बघा, लोकांना ना तळपायचं असे याचे विचार. याला सगळं सांगितलं नको बाबा. चला धन्यवाद. मला तेवढं करायला लागला. नाही काही बघू आम्ही कसं मिळायचं. आम्ही पुढे सज्ज झालेलो, फक्त मराठ्यांना पुढे सांगतो सगळ्यांनी तुम्ही शांत राहा. काही झालं आरक्षण घेणार आहे त्याच्यात तुम्हाला, आणि ते पण ओबीसीतूनच घेणार. फक्त तुम्ही शांत राहा. सरकारलाही सांगणे तुमच्याकडं टॅक्स लावायची एक लाईन असती, त्याच्यावर गाड्या लावल्या पोराला कमी पडतंय. आता 29 ग्राउंड रोड लावले कमी पडायले. तुम्हीच पत्रकार बांधव सांगता का मला माहित नाही, ते आपल्या साहेबांनी कुठं पळून गेले कुठले काय नाही का, त्यांनी सांगितलं की सगळे टॅग झालं. मग आता
टॅक्स लावते, हे लावते, तिथं लावू द्या ना, गरीबाच्या लेकरात काय फरक पडतो. आणखी बरेचसे स्टेडियम येते तिथं कुठेतरी, इथं जवळ दुसरं कुठेतरी माहित नाही आपल्याला, ते ओपन करा, आराम करते, लेकर गाड्या लावते, वानकडे स्टेडियम येते, त्याच्या गाड्याला वरती आराम करू शकते. मग तेवढं द्या. पण मार्गाचा थोडा सांगतो, मैदानावर गाड्या लावा, जेणेकरून गाड्या सुरक्षित राहते. म्हणजे तुम्हाला मुंबईत यायला ताण नाही. गाडी सगळं मुंबईला येणं, तुम्ही जरी भिजले तरी तुम्ही रेल्वेला जाऊन गाडीत झोपू शकता, कपडे बदलू शकता, जेवू शकता. दोन्ही दरम्यानवर लावायला जागा नाही. त्यामुळे हे पण सगळ्यांनी समजून घ्या. मराठा समाजाने शांत राहावं ही माझी पुन्हा विनंती आहे. आपल्या समाजाची मान खाली जाऊ नये. धन्यवाद. बस धन्यवाद. मला नाही बोलता येत हिंदी. संवैधानिक रूप से उचित है, उसी पर फैसला होगा. सरकार भी अड़िग है, आप भी अड़िग है, अनशन पर खत्म होगा. आमची मागणी ही संविधानाला धर्माचे सगळ्या सरकारला माहिती. सरकारी दस्तावेज हैदराबादचे गॅजेटियर सातारा संस्थांचे बॉम्बे गव्हर्नमेंट कायदे देशात लागू झाले हे इंग्रजकालीन दस्तावेजावर लागले. हेच पुरावे दस्तावेज आमच्या मराठ्यांचे कुणबीचे मराठा आणि कुणबी एक याच्यासाठी 58 लाख नोंदींचा अहवाल सरकार देतो. त्यामुळे मराठा आणि कुणबी एक आपण जे आणतोय गॅजेटियर मध्ये गावनिहाय, तालुका आणि जिल्हानिहाय नोंदीची आकडेवारी, म्हणजे मराठवाड्यातला मराठा हा कुणबी आहे असं प्रत्येक गॅजेटियर मध्ये सगळ्या सोयीची अधिसूचना काढली. तिची फक्त अंमलबजावणी करणं बाकी. पोटजात उपजात म्हणून कुणबींची मराठ्यांची पोटजात उपजात म्हणून घेता येते. संविधानाच्या बाहेर ही मागणी नाहीये. फक्त त्यांना द्यायचं जीवन आलंय. पण आम्ही आता शेवट आरपारची लढाई निर्णय टक्कर आंदोलन. मराठी आता घरी झोपायला तयार नाही. तसं वेळ मिळेल तसं मुंबईला निघाले. शनिवारी रविवारी यायचं आत्ताच यायला लागले. काही जवळ वेळ असेल तेव्हा तिकडे रात्रीच यायला लागले. त्यांना वाटतं आपले पोर मुंबईचं संघर्ष करायला लागले, लढायला लागले. आपण घरी झोपून काय करायचं. सगळे मुंबईकडे निघाले. ते शनिवार रविवारची वाट नाही बघायला. वेळ मिळाला की मुंबई, वेळ मिळाला की मुंबईकडे निघाले. नाही मग आमची जर देवेंद्र फडणवीसांचा असा म्हणणं होत, आमची मागणी अयोग्य आहे, तर मग 180% हक्क झाली. मग 350 ते ओबीसी आरक्षण पोटजाती उपजाती घातलंय, ते सुद्धा अवैधच असायला पाहिजे. मंडळ कमिशननं 14% आरक्षण दिलं होतं, ते आता 30% झालं. वरचं 16% सुद्धा अवैधच असायला पाहिजे. एका डोळे गेले त्याचे. 50%च्या वर 52% कसं झालं. वरचं 2% सुद्धा अवैध उघडवायला पाहिजे. त्या जाती सदन झाल्या त्या बाहेर करायला पाहिजे होत्या. तर 10 वर्षाला त्यांनी त्याचा सर्वे करणं आवश्यक होतं. 50 वर्षात एकदा पण नाही केलं. हे पण अवैधच येऊन आमची मागणी तुम्हाला कायद्याला सोडून दिसली. म्हणजे बाकीचं जे पोटजाती उपजाती घातलं कायद्या सोडून नाही. मंडळानं तर 14% आरक्षण दिलं. वरचा घातलेलं कायदा सोडून घातलेला आहे. 16% वरचा मराठीचं आरक्षण. मेल्यावर खत्म करेंगे. धन्यवाद.
तीन लोकच्या आतमध्ये बाकीचे काय सगळे बाहेर निघा. अभ्यास सोडून आतमध्ये कोणीही थांबू नका, विनंती. स्वयंसेवक चला, सगळेजण बाहेर येईल. स्वयंसेवक जे ऐकत नाहीत ना त्यांना बाजाच्या पुढे घेऊन या, फक्त एवढंच करा. आता एवढंच करा, जे तुमचं ऐकत नाहीत ना त्यांना दादाच्या पुढे आणून उभा करा. चला असू द्या. प्रत्येकाला जबाबदारी घेतला पुढं. आपल्याकडे कोणीतरी केलं नाही. माहिती आवाज पागल आहे का? झुंजार जनता न्यूज, फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग.